भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य संग्रामसिंह कुपेकर यांनी खासदार संजय मंडलिकांच्या उमेदवारीला थेट विरोध केल्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबद्दल महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे। कुपेकरांच्या या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना खासदार संजय मंडलिकांनी कुपेकरांच्या शेताकडे जाणारा रस्ता आपण केलाय असं म्हटलंय। मात्र यावर एस न्यूजकडे आपली भूमिका मांडताना संग्रामसिंह कुपेकरांनी खासदार मंडलिकांना रस्त्यासाठी निधी दिल्याचं सिद्ध करा, अन्यथा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू असा इशारा दिलाय। ऐकूयात संग्रामसिंह कुपेकर काय म्हणालेत। 2.5 वर्षामध्ये जायचं कारण आलंच नाही, कारण त्यांनी पहिल्या 2.5 वर्षामध्ये आम्हाला जवळच घेतलं नाही। त्या संदर्भामध्ये मी पत्रकारांच्या समोर सुद्धा मी माझं खंत व्यक्त केली होती की खासदार मंडलिक आमची दखल घेत नाहीत किंवा आम्हाला विकास कामं देत नाहीत। आम्ही त्यांना खूप मदत केली आहे मागच्या वेळेला। आता राहिला प्रश्न, माझ्या शेताकडे जाणारा रस्ता त्यांनी केला असं ते म्हणतात, त्यांनी खुलासा करावा माझ्या शेताकडे जाणारा रस्ता कुठला केलाय, अन्यथा मी त्याच्यावरती संजय दादांच्या वरती कोर्टामध्ये अब्रू नुकसानीचा दावा दाखल करेन की माझ्या शेताकडे जाणारा 7-12 माझा घ्यायचा, ते शेत माझ्या किंवा माझ्या वडिलांच्या नावावर असेल तर सांगावं, आणि त्याचा वापर माझ्या शेताकडे जाणार जर असेल तर मी सांगाल ते करतो, नाहीतर मी त्यांच्यावर अब्रू नुकसान दावा दाखल करतो। माझ्या खुलासा करावा की माझ्या कुठल्या शेताकडे रस्ता गेलाय तो।